कीर्ती बच्चेवार श्रीवारी सेवा संघाकडून व्यंकटेश विजय ग्रंथाचा 5वा अध्याय आज वाचन करून दाखवणार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा। अध्याय 5वा। शतानंद जनक राजाला सांगतात, राजा कलियुगातल्या व्यंकटगिरी हा श्री व्यंकटेशाच्या म्हणजे भगवान विष्णू ह्याच्या अवताराने पावन झालेला पर्वत आहे असे सांगतात। सनकादिक ऋषींनी सुतांना प्रतिप्रश्न केला, महाराज भगवान विष्णू हे वैकुंठातून ह्या पर्वतावर का आणि कसे आले? ते राजा त्यावेळी सुता मुनींनी जो कथाभाग सांगितला तोच आता मी तुला सांगतो, तो नीट ध्यान करून ऐक। एकदा गंगा नदीच्या काठावर कश्यप, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र, भृगु इत्यादी ऋषीवर्ग हा एकच जमून लोकहितासाठी एक मोठा यज्ञ करीत होते। तो यज्ञ चालू असतानाच अचानकपणे तिथे नारद मुनी आले। सर्व ऋषींनी या भगवत भक्तांचे उत्तम आगत स्वागत केले। यज्ञाची तयारी त्याचा उदात्त हेतू त्यांनी नारदांना कथन केला। तेव्हा नारदांनी त्यांना एक प्रश्न केला की मुनीवर या यज्ञाचा भोक्ता कोण आहे? म्हणजेच या सर्व यज्ञ तुम्ही कोणत्या देवाला अर्पण करणार आहात? हा प्रश्न ऋषींनी जरा वेगळाच वाटला, कारण त्याबद्दल त्यांना काहीच विचार केला नव्हता। तेव्हा मग नारदांच्या सांगण्याप्रमाणे तीनही देवामध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे या गोष्टीची परीक्षा आणि त्या देवाची निवड करण्याचे काम हे भृगु ऋषीवर सोपवण्यात आले। त्याप्रमाणे ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायला भृगु सत्यलोकात गेले। तेव्हा ब्रह्मदेवाच्या सभेत सर्वजण केवळ त्यांचीच स्तुती करत होते। भृगु ऋषीकडे कुणीच लक्ष दिले नाही। तो आपापल्या सुखभोगातच रमत होता। नाही असा रजोगुणी देव यज्ञभोक्ता होण्यास योग्य नाही असे ठरवून भृगु तेथून सरळ जे गेले ते कैलास पर्वतावर। तेथे पण शिवगणाने त्यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही। त्यांना शिव भेटीपासून दूर रोखले तरी भृगु महालात गेले। तो शिव पार्वती एकांतात दंग। भृगु ऋषींच्या आगमनाने त्या एकांतात व्यत्यय आला, म्हणून शंकर त्रिशूल घेऊन भृगु ऋषीवरच धावले। भृगु ऋषींना राग आला, नको रे बाबा, हा देव हा तर तामसी आहे, या यज्ञभोक्ता होण्यास पात्र नाही। इतकेच नव्हे तर रागावलेल्या भृगु ऋषींनी निघता शंकरांनाही शाप दिला की पृथ्वीवर कुणीही तुझ्या मूर्तीची पूजा करणार नाही, लोक फक्त तुझ्या लिंगाची पूजा करतील। त्यानंतर भृगु ऋषी आले। ते सगळं वैकुंठात नगरीत तिथे त्यांना मुळीच आवडले नाही। पण ते जाऊन पाहतात तो काय, विष्णू शेषावर पहुडले होते आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती। विष्णू निजलेले तर लक्ष्मीचे डोळेही पिटलेले। मग त्यांचे आगत स्वागत कोण करणार? हा प्रकार पाहून भृगु ऋषींचा राग अनावर झाला आणि त्यांनी रागाने विष्णूच्या छातीवर लाथ मारली। तो आघात एवढा मोठा होता की त्यामुळे विष्णू एका झटक्यात जागे झाले। लक्ष्मी पण भानावर आली। भृगु ऋषींना पाहून चटकन मागे झाली। उठून बसलेल्या नारायणी प्रथम हात जोडून ऋषींची क्षमा मागितली। इतकेच नव्हे तर माझ्या ब्रजासारख्या छातीवर लाथ मारावी लागल्यामुळे आपला पाय दुखावला असेल असे म्हणून स्वतः विष्णूंच भृगु ऋषीचे पाय दाबू लागले। आपल्याला लाथ मारणाऱ्या ऋषींचेच विष्णू पाय दाबीत आहेत हे पाहून भृगु ऋषींना त्या दयासागर विष्णूबद्दल मोठा आदर वाटला। यज्ञभोक्ता देव हा असाच सत्वगुणी असावा हवा, विष्णूच त्या पदास योग्य आहे असा निर्णय घेऊन भृगु ऋषींनी आपल्या येण्याचे कारण सांगितले आणि त्या दीन दयाघन देवाची क्षमा मागून त्याचा गंगातीरीच्या यज्ञभोक्तेपणाचे पदाचे आमंत्रण देऊन भृगु ऋषी पृथ्वीवर परत गेले। मात्र ह्या झालेल्या सर्व प्रकारामुळे लक्ष्मी देवताला खूप राग आला। ज्याने लाथ मारली त्या ऋषीला शाप किंवा शासन न देता उलट देवांनीच त्यांची सेवा करावी ही उलट रीत लक्ष्मीला आवडली नाही। ज्या स्थानी माझा निवास ते स्थान या ऋषींनी भ्रष्ट केले आहे असा विचार करून भगवान ऋषींना वैकुंठ नगरीत सोडून लक्ष्मी रुसून रागावून दुःखी कष्टी होऊन सरळ भूलोकी आली आणि एका शांत निवांत आणि प्रसन्न स्थानचा शोध घेऊ लागली। फिरता लक्ष्मी दक्षिण काशीला म्हणजेच कोल्हापूरला आली। त्याचे पूर्वीचे नाव होते करवीर नगरी। पंचगंगेच्या पवित्र काठावरचे एक गाव। लक्ष्मी त्या प्रसन्न नगरात आली आणि तिथेच एक पवित्र स्थानावर तप करीत बसली। लक्ष्मीने वैकुंठ सोडल्यामुळे आता नारायण सुद्धा त्याचे चैन पडेना। लक्ष्मीच्या आठवणीने ते पण फार दुःखी झाले। त्यांनी पण भूलोकी येऊन लक्ष्मीचा शोध घ्यायचे ठरवले। त्यांनी अनेक जागी लक्ष्मीचा शोध घेतला पण त्यांना काही तिचा ठाव ठिकाणा लागेना। शेवटी शोध घेत प्रभू मेरू पर्वताचा पुत्र जो शेषाद्रीचे पर्वत त्या पर्वतावर आले। त्या पर्वतावरचे अरण्य, पशु पक्षी, प्राणी, मृग, नद्या, आश्रम इत्यादी रम्य परिसर पाहून प्रभूंना आनंद झाला। तिथल्याच एका पवित्र तीर्थाकाठी असलेल्या प्रचंड मोठ्या चिंचेच्या झाडाखाली एका वारुळात नारायणांनी प्रवेश केला आणि ते त्या जागी लक्ष्मीचे ध्यान करू लागले। ह्या गोष्टीचा अनेक वर्ष झाली। सर्व देवांना मग एक प्रश्न पडला की लक्ष्मी पाठोपाठ वैकुंठ सोडून गेलेल्या देवाला आता कुठे आणि कसे शोधायचे? मग ब्रह्मदेव, आदिनाथ, लक्ष्मी देवी यांनी नारदांच्या सूचनेनुसार एक योजना आखली।
लक्ष्मीने गोपीचा वेश घेतला. ब्रह्मदेवानी गोमातेचे तर भगवान शंकराचे वासराचे रूप घेतले. लक्ष्मी गोपीच्या रूपात त्या गाय वासराला घेऊन राजा चोल ह्याच्या नगरीत आली. शेषाद्री पर्वत हा त्या राजाचा नगरीच होता. गाय वासरू विकायला घेऊन आलेल्या गोपीकडून राजाने ती सुंदर गाय आणि तिचे वासरू खरेदी केले. त्यांची आपल्या गोधनात भर घालून आजपासून ह्या नव्या गाय वासरूची काळजी घे. या नव्या गायीचे दूध आम्हास आणून दे असे राजा राणीने गुराख्याला बजावून सांगितले. गुराखी नेहमी राजाचे गोधन घेऊन जवळच व्यंकटगिरी पर्वतावर चरण्यासाठी घेऊन जात असे. एकदा तो गुराखी त्या नव्या गाय वासराच्या सोबत घेऊन गेला. त्या गायीने डोंगरावरचे भरपूर गवत खाल्ले. स्वामी तीर्थाने पाणी प्यायले आणि तिथला परिसर हुंगत ती गाय ब्रह्मदेव तिथल्याच एका विस्तीर्ण चिंच वृक्षाखाली वारुळाजवळ आली. तोच एका दिव्य सुगंधित सुवासाने ती गाय मोहरली, थांबरली आणि त्या वारुळावर उभे राहून आपल्या कासेतील सहस्त्र दुग्धरांचा तिथे अभिषेक चालू केला. त्या रात्री इतर सर्व गायींचे भरपूर दूध मिळाले. मात्र ह्या नव्या गायीने एक थेंबही दूध गुराख्याला दिले नाही. त्यामुळे राजा आज्ञेचे पालन झाले नाही, म्हणून त्याला बोलणी खावी लागली. दुसऱ्या दिवसापासून गवळ्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याच्या लक्षात सर्व प्रकार आला. ही नवी गाय त्या वारुळावर अमापधारा सोडते, पण आपण दूध काढायला गेले तर मात्र एक थेंबही दूध देत नाही. ह्या गोष्टीचा त्याला राग आला. दुसऱ्या दिवशी त्याने तोच प्रकार पाहिला. हिच्यामुळे आपल्याला राजापुढे मान खाली घालावी लागते, बोलणी खावी लागतात, तेव्हा तिलाच चांगला धडा शिकवावा. म्हणून वारुळावर दुग्धाभिषेक करायला येत असलेल्या त्या गायीच्या रोखीने गुराख्याने हातातली हातातली कुऱ्हाडच राजाने फेकून मारली. तेवढ्यात एक चमत्कार घडला. त्या वारुळातून एक दिव्य रूप घेऊन भगवान विष्णू त्या गायीच्या रक्षणासाठी वर आले. गाय वाचली, पण ती कुऱ्हाड देवाच्या डोक्यावर बसली. रक्ताची चिळकांडी उडाली. गायीचे अंग रक्ताने माखले. तो सर्व प्रकार पाहून गुराखी तेथेच खाली चक्कर येऊन कोसळला. रक्ताळलेली गाय सरळ राजाकडे धावत गेली. बापरे, गायीच्या अंगावर रक्त! काय झाले हे पाहण्यासाठी चोल राजा व काही खास मंडळी तेथे धावत पळत आली. कपाळी जखम झालेले दिव्य पुरुष, रक्ताचे डाग आणि खाली पडलेला गुराखी हे सारे पाहून राजाला नेमके काय झाले असावे तेच कळण्यात एवढ्यात त्या दिव्य पुरुषाने डोळे उघडून पाहिले. तो राजा ह्यांनीच आपल्याला मारले असे समजून देवानी त्याला शाप दिला की तू पिशाच होऊन इथे फिरशील, तुला मोठे दुःख सोसावे लागेल. तू शाप ऐकून राजा घाबरला. ह्यात आपली कोणतीच चूक नाही, आपण निरपराध आहोत असे राजाने पटवून देताच माझ्या कलियुगातल्या नव्या अवताराचा मी जेव्हा आकाश राजाच्या कन्येशी विवाह करीन, तो राजा मग एक सुंदर मुकुट भेट देईल. तो मी मस्तकी धारण केलेले माझे दर्शन होताच तू पिशाच योनीतून मुक्त होशील असा शाप देवानी राजाला दिला. त्या दिव्य पुरुषाच्या म्हणजेच विष्णूच्या शापाने पिशाच धारण करून चोल राजा त्याच पर्वतावर फिरू लागले. इकडे तो दिव्य पुरुष म्हणजेच नारायण हे नव्या अवतारी रूपात जखमेवर काही औषध लावावे म्हणून फिरत असतात. त्यांना देखील अरण्यात अन्न प्राण्यासमोर वराह स्वामींचे दर्शन झाले. हा वराह महाविष्णूचाच फार वर्षापूर्वीचा झालेला अवतार. तत्व एकच, रूपे मात्र भिन्न. परस्परांची भेट झाली, नमस्कार झाले. नारायणाने वराहाच्या वेळी आपल्या नव्या अवताराचे दर्शन घडवले. अवतार कार्य क्षेत्र ह्याबद्दल चर्चा झाली. नव्या अवतारातील विष्णू भगवंताची वराह स्वामीकडे त्याच पर्वतावर राहण्यासाठी जागा मागितली. त्यांना जागाही मिळाली. तसेच त्या पुण्य पावन पवित्र पर्वतावर भगवान विष्णू यांनी बकुळादेवी नामक एक धर्ममाताही मिळवली. काय, देवाची धर्ममाता बकुळादेवी? कोण ही बकुळा? तिच्या या नवा अवताराशी काय पूर्वसंबंध? राजाने विचारले. शतानंद ऋषी म्हणाले, अरे राजा, असा उतावी होऊ नकोस. तो सर्व कथा भाग मी तुला पुढील अध्यायात कथन करतो. गोविंदा गोविंदा गोविंदा.